सीवूड धारावे परिसरातील 6 मित्र शुक्रवारी रात्री स्नूकर बॉल खेळण्यासाठी घराबाहेर पडले, परंतु खेळाचं ठिकाण बंद असल्यानं त्यांनी जेवण केल्यानंतर उशिरा रात्री JNPT पनवेल महामार्गावर फेरफटका मारण्याचं ठरवलं. मात्र हा आनंदाचा फेरफटका भीषण अपघातात परिवर्तित झाला. SUV 700 मोटार धावत्या कंटेनरला मागून धडकल्यानं 2 उच्च शिक्षित तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झालेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये हितेंद्र संजय पाटील आणि श्रीनाथ मोहन चंद्रशेखर यांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे करावे आणि नेरुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. शुक्रवारी रात्री 10:30 वाजता 6 मित्र सीवूडहून स्नूकर बॉल खेळण्यासाठी बाहेर पडले. ठिकाण बंद असल्यानं त्यांनी रॉयल ओक हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर SUVनं महामार्गावर फेरफटका मारायचं ठरवलं. चौघांनी मद्यपान केल्याचं जखमी मित्रांपैकी एकानं पोलिसांना सांगितलं. रात्री 12:15 वाजता भंगारपाडा येथील पंकज पार्किंग समोरून चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि मोटार समोरील धावत्या कंटेनरला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की चालकाच्या शेजारी आणि मागील सीटवर बसलेले हितेंद्र आणि श्रीनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. चालकावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांनी चालक हर्ष संतोष पाटील याच्या विरोधात कलम 304A, 279, 337, 338 तसंच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवलाय. मृत श्रीनाथ यांच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.